वर्षभर आपण अनेक सण आणि उत्सव साजरे करतो, पण काही सण असतात की ज्यांच्या आगमनाने घराचे वातावरण बदलून जाते. घराची स्वच्छता सुरू होते, सजावटीची तयारी केली जाते आणि बाजारपेठांमध्ये लगबग दिसू लागते. प्रत्येकाच्या ओठावर एकच जयघोष असतो, गणपती बाप्पा मोरया. विघ्नहर्ता श्री गणेशाचे आगमन म्हणजे केवळ एक सण नाही, तर भक्ती, आनंद आणि उत्साह कुटुंबाला एकत्र आणणारा एक मंगल सोहळा आहे. गणेशोत्सव जवळ आला की अनेकांच्या मनात महत्त्वाचा प्रश्न असतो, यावर्षी गणेश चतुर्थी नेमकी कधी आहे? घरात गणपतीची मूर्ती कशी असावी? मूर्ती कोणत्या प्रकारची घरी आणावी? मूर्तीचा आकार कसा असावा? बसलेल्या स्वरूपात की उभी? त्यामुळे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश चतुर्थी 2026 कधी आहे, घरात गणपतीची मूर्ती निवडण्यापासून ते स्थापनेपर्यंतची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026मध्ये गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2026ला आलेली आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या दिवशी घरात गणपती बाप्पाचे आगमन होते आणि भक्त आपल्या परंपरेनुसार बाप्पाची स्थापना करतात. काही घरांमध्ये गणपती 1.5 दिवसांचा असतो, तर काही घरांमध्ये 5 दिवसांचा ठेवण्याची परंपरा असते, तर काही घरांमध्ये 10 दिवस गणपतीची स्थापना केली जाते. प्रत्येक कुटुंबाची परंपरा वेगळी असते, त्यामुळे आपल्या घरातील पूर्वापार चालत आलेली पद्धत आणि कुलाचार यांचा आदर करून गणेश उत्सव साजरा करावा. श्री गणेशाला विघ्नहर्ता, बुद्धिदाता आणि मंगल कार्याचा अधिपती मानले जाते. हिंदू परंपरेनुसार कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण केले जाते. गणपती बाप्पाची कृपा असल्यास कार्यातील अडथळ्यांवर मात करण्याचे बळ मिळते. त्यामुळे नवीन कामाची सुरुवात असो, शिक्षणाची सुरुवात असो किंवा घरातील एखादा शुभ प्रसंग असो, सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण केले जाते. गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये घरात बाप्पाचे आगमन म्हणजे भक्तांसाठी आनंदाचा क्षण असतो. या काळात सकाळ संध्याकाळ आरती केली जाते, गणपती बाप्पाचा मंत्रजप केला जातो आणि नैवेद्य दाखवला जातो. या संपूर्ण दिवसांमध्ये कुटुंब भक्तीमध्ये सहभागी होते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे बाजारात गणपतीच्या मूर्तीचे अनेक प्रकार असतात. रंग, आकार, सजावट आणि विविध स्वरूपांमुळे अनेकदा भक्त गोंधळून जातात. घरात आणण्यासाठी गणपती बाप्पाची मूर्ती पाहिल्यानंतर मनामध्ये शांतता आणि आनंद निर्माण व्हावा. बाप्पाचे मुख हे प्रसन्न, मंगलमय आणि भक्तिभाव निर्माण करणारे असावे. मूर्ती किती महाग आहे, किती मोठी आहे किंवा तिच्यावर किती सजावट केलेली आहे, यापेक्षा ती पाहून आपल्या मनात बाप्पाविषयी प्रेम निर्माण होते का, भक्ती जागे होते का, हे बघावे. घरात बाप्पाचे आगमन आनंदाने व्हावे, त्यामुळे शक्यतो शांत आणि प्रसन्न स्वरूपातील मूर्ती निवडावी. घरातील गणेश स्थापनेसाठी बसलेल्या स्वरूपातील गणपतीची मूर्ती निवडावी. बसलेल्या स्वरूपातील मूर्ती घरातील पूजेसाठी सोयीची असते आणि ती शांत, स्थिर आणि मंगल वातावरणाचे प्रतीक म्हणून पाहिली जाते. गणपती बाप्पाविषयी प्रेम दाखवण्यासाठी अतिशय मोठी मूर्ती आणणे योग्य नाही. घरातील उपलब्ध जागा, पूजेची व्यवस्था आणि विसर्जनाची सोय यांचा विचार करून मूर्तीचा आकार निवडावा. आजच्या काळात गणेशोत्सव साजरा करताना पर्यावरणाचे भान ठेवणे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे शक्य असल्यास शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक मूर्ती निवडावी. शाडू मातीची मूर्ती नैसर्गिक स्वरूपाची असल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यास मदत होते. नैसर्गिक रंगांचा वापर केलेली मूर्ती निवडल्यास पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्याच्या दृष्टीनेही एक चांगले पाऊल ठरते. गणपती बाप्पाची पूजा करताना आपण निसर्गाचेही रक्षण केले तर तो उत्सव अधिक चांगला होतो. गणपतीची मूर्ती घरी आणण्यापूर्वी ती व्यवस्थित पाहावी. मूर्तीचा कोणताही भाग तुटलेला, भेग पडलेला किंवा खराब झालेला नसावा. मूर्ती स्वच्छ आणि सुस्थितीत असावी. मूर्ती घरी आणल्यानंतर ती सुरक्षित जागी ठेवावी, जेणेकरून स्थापना होईपर्यंत तिथे कोणाचा धक्का लागणार नाही आणि तिची योग्य काळजी घेता येईल. गणपतीच्या मूर्तीमध्ये अनेक वेळा विविध प्रतीके असतात. श्री गणेशाच्या हातात अंकुश, पाश आणि मोदक दिसतात. अंकुश आपल्या मनावर नियंत्रण ठेवण्याची प्रेरणा देतो,
पाश आपल्याला प्रेम, आपुलकी आणि योग्य बंधनाचे महत्त्व सांगतो. हातातील मोदक ज्ञान, आनंद आणि साधनेच्या फलाचे प्रतीक म्हणून पाहिला जातो. म्हणून गणपतीचे स्वरूप हे केवळ पूजेसाठी नसून त्यामागे जीवनाला दिशा देणारे अनेक प्रतिकात्मक संदेश असतात. धार्मिक परंपरेनुसार श्री गणेशाचे वाहन म्हणून मूषकाचे विशेष स्थान आहे. मूषक हा चंचल, मन आणि इच्छा यांचे प्रतीक म्हणून समजला जातो. श्री गणेशाच्या चरणी असलेला मूषक आपल्याला आपल्या इच्छा आणि मनावर संयम ठेवण्याची प्रेरणा देतो. गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी घर आणि पूजेची जागा स्वच्छ असावी. गणपतीच्या स्थापनेसाठी एक निश्चित स्थान आणि सुरक्षित जागा निवडावी. ज्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवावा त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरावे आणि आपल्या आवडीनुसार फुले, मखर किंवा साधी पण सुंदर सजावट करावी. घरातील स्वच्छ, शांत आणि पूजेसाठी योग्य जागी गणपतीची स्थापना करावी. ज्या ठिकाणी रोज पूजा आणि आरती करणे शक्य आहे अशी जागा निवडावी. मूर्ती ठेवलेला चौरंग किंवा पाट मजबूत असावा. मूर्ती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. लहान मुले किंवा प्राणी असल्यास मूर्तीच्या सुरक्षेची अधिक काळजी घेणे महत्त्वाचे असते. गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. अनेक पूजा पद्धतींमध्ये दुर्वा श्री गणेशाला प्रिय मानल्या जातात. दुर्वा वाहताना त्या स्वच्छ असाव्यात. आपल्या घरच्या परंपरेनुसार दुर्वा अर्पण कराव्यात. पूजेमध्ये प्रत्येक वस्तूचा उपयोग हा भक्ती व्यक्त करण्यासाठी केला जातो. गणपती बाप्पा आणि मोदक यांचे नाते अतिशय प्रसिद्ध आहे. त्यामुळे गणेशोत्सवात मोदकांचा नैवेद्य अर्पण करावा. उकडीचे मोदक असोत किंवा आपल्या घरच्या परंपरेनुसार इतर प्रकारचे नैवेद्य, महत्त्वाचे म्हणजे तो प्रसाद श्रद्धेने अर्पण करावा आणि गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतरच तो प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांनी ग्रहण करावा. गणपती बाप्पाची स्थापना केल्यानंतर रोज नियमितपणे पूजा करावी. सकाळी शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून बाप्पाला नमस्कार करून फुले आणि दुर्वा अर्पण कराव्यात. दिवा लावावा, तसेच धूप दाखवावा आणि दररोज सकाळी संध्याकाळी नैवेद्य दाखवावा. सकाळ संध्याकाळ आरती करावी. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून प्रार्थना करावी, मंत्रजप किंवा नामस्मरण करावे. गणेशोत्सवात सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरात स्वच्छता आणि पवित्रता ठेवणे खूप महत्त्वाचे असते. घरात अनावश्यक वादविवाद टाळावेत. पूजेमध्ये घाई करू नये. तसेच पर्यावरणाची हानी होईल असे साहित्य टाळावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा.